100, 1000, 500 जे काही जमेल तशाने तिने SIP सुरू करावी. पण लोक काय करतात माहितीये, ज्यांची पोझिशन चांगली, त्यांचा पगार पण चांगला असतो आणि मला मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकतो हे विचारतात. हा मिनिमम इन्व्हेस्टमेंट कसा ठरवला आपण? तुम्ही तुमचा पगार मला सांगायला पाहिजे, तुम्ही तुमचा घरखर्च मला कळला पाहिजे, मग आपल्याकडे काय पैसे उरतात तेवढे पैशांना गती देता आली पाहिजे. एक्झाम्पल सांगते, 4 दिवसापूर्वी एक कॉल आलेला मला माझ्याच क्लायंटचा. कॉल असा होता की मॅडम माझे 1 कोटीचं इन्व्हेस्टमेंट कंप्लीट झाली. खूप आता मध्ये एवढे मार्केट खाली गेल्यामुळे वेळ लागला, पण मी कंप्लीट केलं आणि मला खूप आनंद होतोय की तुम्ही एवढं मला चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे ते झालं पॉसिबल. पण झालं काय माहितीये मॅडम, मी हे पैसे हे 1 कोटीच्या ऐवजी आज 2-2.5 कोटीवर असतो. म्हटलं हे मला पण कन्फ्युज की असं का बोलतोय हा. तर त्याचं म्हणणं की मॅडम मी फक्त 30,000च्या SIPनी सुरुवात केलेली, मला सहज 60 ते 65,000ची SIP जमली असती. आज जर का मी ते केले असते तर माझ्या आज 2-2.5 कोटी असते. तर कळलं तुला, तुझ्या कॅपॅसिटी प्रमाणे तू इन्व्हेस्टमेंट सुरू नाही केली, मग तिथे तुमची चूक होते.